हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग मध्ये काय आणि किती रिस्क असते ते बघितलं। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर मी खाली लिंक शेअर केलेली आहे, नक्की बघा। आज आपण स्टॉक इन्व्हेस्टमेंट मध्ये काय आणि किती रिस्क असते ते बघूयात। बहुतेक रिटेल इन्व्हेस्टर्स जेव्हा कोणता शेअर खरेदी करतात तेव्हा खालील 4 बाबी लक्षात घेऊनच तो शेअर खरेदी करतात। नंबर 1 म्हणजे कोणातरी मित्राचं ऐकून किंवा ऑफिसमधील कलिगचं ऐकून किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांचं ऐकून। नंबर 2 म्हणजे सो कॉल्ड टीव्ही एक्सपर्टचं ऐकून। नंबर 3 कोणता तरी यूट्यूब चॅनल बघून किंवा मग पेपरमधील टिप्स वाचून। आणि हीच शेअर इन्व्हेस्टमेंट मधील पहिली रिस्क आहे। कोणाचं तरी ऐकून आपण त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवतो आणि मेहनतीचे पैसे त्या शेअर मध्ये गुंतवतो। जो माणूस 10 रुपयाची कोथिंबीरीची जुडी घेतानाही पारखून घेतो, तोच माणूस 1 लाख रुपये शेअर मध्ये सहजच गुंतवून टाकतो। किती कमाल आहे ना। आणि असंच मग कोणाचं तरी ऐकून तुम्ही XYZ लिमिटेड नावाच्या एखाद्या शेअर मध्ये पैसे गुंतवता आणि इथेच स्टॉक मार्केट मधून नुकसान व्हायला सुरुवात होते। शेअर खरेदी केला रे केला की स्टॉक मार्केट मग आपला खेळ दाखवायला सुरुवात करते। काही दिवसातच 1 लाख रुपयावर 10,000चा नफा व्हायला लागतो, म्हणजे चक्क 10% नफा। तो नफा बघून तुम्हाला मजा यायला लागते। तुम्हाला असं वाटायला लागतं की वा, मी किती चांगला शेअर घेतला, आणि मग तुम्ही तुमची पाठ थोपटता। पण पिक्चर तो अभी बाकी है दोस्त हे अजून आपल्याला तेव्हा माहित नसतं। एखाद्या महिन्याने मार्केट खाली जायला लागतं, 10% जो फायदा झालेला असतो तो 10% नुकसानीत बदलून जातो। बघता बघता काही दिवसातच चक्क 20,000चा तोटा डीमॅट अकाउंट मध्ये दिसायला लागतो। पण आता काय करावं हे सांगायला तो यूट्यूबर किंवा टीव्ही वरचा तो सो कॉल्ड एक्सपर्ट अवेलेबल नसतो। मित्रांचे शेजाऱ्यांचेही तेच हाल असतात, तेही या शेअर मध्ये तितकेच फसलेले असतात। काय करावं काय करू नये यातच अजूनही काही दिवस जातात आणि आता मग सारा खेळ नशिबावरच अवलंबून राहतो। बघता बघता तोटा वाढून 50,000 होतो, म्हणजेच गुंतवलेल्या 1 लाखावर चक्क 50,000 रुपये उरतात। तो शेअर मग विकून टाकावा की तसाच ठेवावा हा यक्ष प्रश्न सतावायला लागतो। रात्रीची झोप उडून जाते, दिवसाचा आनंद संपून जातो, काय करावं ते कळत नाही। तुम्ही कोणताही निर्णय घ्यायच्या मनस्थितीत राहत नाही आणि मग एके दिवशी कंटाळून तुम्ही तो शेअर XYZ लिमिटेड नुकसानीत विकून टाकता। गुंतवलेल्या 1 लाख रुपयाचे हातात फक्त 50,000 रुपये उरतात आणि यालाच स्टॉक मार्केट असं म्हणतात। शेअर मध्ये गुंतवणूक करणं इतकं सोपं असतं तर प्रत्येक जण करोडपती झाला असता। म्हणूनच स्टॉक इन्व्हेस्टमेंट मध्ये खूपच जास्त रिस्क आहे। यातून तुमचे सर्व पैसे वाईप आउट होण्याचीच शक्यता जास्त आहे। ही रिस्क आपण थोडीफार कमी करू शकतो, पण कधीच अवॉइड करू शकत नाही। स्टॉक कोणता खरेदी करावा, स्टॉकचा पोर्टफोलिओ कसा बनवावा याचं एक तंत्र असतं आणि हे तंत्र फार गुंतागुंतीचं आहे। स्टॉक सिलेक्ट करताना खूप सारे पॅरामीटर कन्सिडर करावे लागतात। या सर्व पॅरामीटरचा नीटपणे अभ्यास करावा लागतो आणि मगच विचारपूर्वक तो स्टॉक खरेदी करावा लागतो। या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप सारा वेळ लागतो आणि स्टॉक सिलेक्शन कसं करावं याचं नॉलेज असणंही गरजेचं असतं। त्यामुळेच मी असा सल्ला देईल की रिटेल गुंतवणूकदारांनी यात न पडलेलंच बरं। पण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा याच्यापेक्षा एक कमी रिस्कचा उपाय नक्कीच आहे आणि तो म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे। आणि जर तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक केली तर तुमची रिस्क ही आपोआपच मॅनेज होऊ शकते। पुढच्या व्हिडिओत आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून करोडपती कसं होता येईल याची गुरुकुल्ली समजून घेऊ। टिल देन, थँक्स फॉर वॉचिंग, सी यू।